ए अगं उर्मिला, लग्नाच्या शॉपिंगचे व्हिडिओ टाक ना. म्हणूनच मी आज फायनली नवरीच्या साडीची शॉपिंग कशी करायची असते, त्याच्या टिप्स काय आहेत, सिक्रेट्स काय आहेत, सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. अगदी 20,000 पासून 2 लाखांपर्यंतच्या साडीचं शॉपिंग कसं करायचं असतं, त्याच्यामागे कोणत्या कोणत्या गोष्टी असतात, एवढे पैसे मोजावेत का, त्या साडीचं नंतर काय करायचं, आणि त्या साडीला दिवसा लग्न असेल तर काय, रात्रीच्या लग्नाला काय, आणि मग विवाह सोहळा वेगळ्या पद्धतीनं असेल तर, आणि मग इतरांनी पण याच रंगाची साडी नेसली तर, पण आता हिरवीच पाहिजे पिवळीच पाहिजे, सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणारा आणि सगळे सिक्रेट्स तुमच्यावर शेअर करणारा व्हिडिओ आलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला शॉपिंगला. आणि या व्हिडिओसाठी मी प्रथा सारीज बाय कविता कोपरकर या ब्रँड बरोबर कोलॅबरेशन केलेलं आहे. चला तर मग कविता आपल्याला नवरीच्या छान 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 साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे. हॅलो, वेलकम वेलकम. मला असं वाटतं आपण असं छान गादीवर बसूनच बघूया, पारंपरिक पद्धतीने तुला पण छान फील येईल Yes. साड्या बघण्याचा. सो येस, ओके. सो लग्नाच्या साड्या म्हणजे आपण आय थिंक पैठणीपासून सुरू करूया. नक्की, कारण नवरी म्हणजे सगळं लक्ष नवरीकडे असतं आणि पैठणी ती पैठणी. मी तुला एक प्रकार दाखवते. हा. हा बघ, अत्यंत सुंदर बुट्टे आहेत, पण जरीच्या लाईन्स आहेत Wow. त्याच्यावर. त्यातले एक 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 काय तुला रंग आहे हा, महाराणी पल्लू आहे हा. आणि हे बघ वाईन कलर आहे त्याच्यात. सो आहाहा. असं काहीतरी निवडलं पाहिजे की ज्याच्यात एक तरी वाव फॅक्टर आहे असं मला Correct. वाटतं. सो आता या पैठणीमध्ये या जरीच्या लाईन्स हा वाव फॅक्टर आहे. अत्यंत सुंदर डिझाईन ह्याच्यामध्ये बनवलेलं आहे. ह्या बाजूने काय रंग आहे याचा. हे बघ, सगळी जी जनता, पाहुणे मंडळी लग्नाला आलेले आहेत, सगळ्यांच्या पाया पडू शकते मी ही साडी नेसून. अगदी बरोबर आहे. तो हा असा गोल्डन येलो म्हणता येईल असा कलर आहे आणि सिंगल कलर. ह्याच्या बरोबर काय तुम्हाला ब्लाऊजला पाहिजे तसं स्टायलिंग करता येईल. इतकं सुंदर. व्हरायटी. ज्यातलं तुझं बघितलंस तर कुडी ब्रोकेड असं ह्याला म्हणतात. कुडीचं डिझाईन आहे आणि अत्यंत बारीक तुला ते दिसेल, इतकं सुंदर नाजूक केलेलं आहे. हे बघ, असं असतं ना की आमच्याकडे बुवा हिरव्याच रंगाची साडी नेसली जाते लग्न सोहळा आणि अशा स्पेशल प्रसंगांना. स्पेशली ते असं असतं ना की काही ठिकाणी वरमाईची साडी हिरवी असते, काही हो. ठिकाणी नवरीलाच हिरवी अगदी रंगाची साडी काही पाहिजे असते. जणांमध्ये विधींना सकाळच्या हिरवीच नेसायची असते असं बरोबर असतं. बरोबर. तर अशा वेळेला एखादी हिरव्या रंगाची पैठणी प्रत्येकाच्या Yes. कपाटामध्ये असायलाच Yes. पाहिजे असं मला वाटतं. तर हिरव्या रंगांमध्ये काही ऑप्शन्स आहेत. तुला ग्रीन पैठण्या दाखवायला लागते. ही आहे मुनिया बॉर्डर border. पैठणी. बरोबर. सो ह्याला छान हायलाइट केलेला मोराचा बुट्टा आणि ह्याचा पदर बघ, अतिशय सुंदर. हा गेरू फिनिश टिश्यू पल्लू आहे, म्हणजे याच्यात लालसरपणा तुला दिसेल. जसं आपण अँटिक जरीचा बघितला महाराणी पल्लू, तसा हा गेरू फिनिश मधला आहे. खूपच छान. कॉन्ट्रास्ट बॉर्डरची एक दाखवते की हिरव्याला लाल, हिरव्याला गुलाबी, हिरव्याला ऑरेंज असे पण असंख्य कॉम्बिनेशन आपल्याकडे आहेत बरोबर. ह्या प्रकारचे. आता ह्याला तू बघितलंस तर 2 बुट्टे आहेत बघ, हा, 2 वेगळे बुट्टे आहेत. वेगळे कोयरी बुट्टा आहे आणि एक ह्याला गंधर्व बुट्टा म्हणतात, जो फुलाचा बुट्टा आहे त्याला. अच्छा. छान जवळ बुट्ट्यांनी जो एक रिचनेस येतो ना, त्यांनी ती आहाहाहा. स्पेशल वाटते, तिची वाटते. क्या तू बात आता आहे. ह्या सिंगल फारच सुंदर कलर आहे ग. तर ही जो नारळी बॉर्डर आहे, हा जो प्रकार आहे, हा यांना अशी जी पैठणी खऱ्या अर्थानं ओळखली जाते, अगदी बरोबर. ही ह्याचा- मला ट्राय करायला आवडेल. नक्की. कसं असतं, सगळ्या साड्या पाहताना सुंदरच दिसतात, पण नेसल्यानंतर एक्झॅक्टली कळतं की त्याचा रंग आपल्यावरती कसा दिसतोय, ती खरोखरी चापून चोपून बसते की नाही. त्याच्यामुळे ना मी प्रत्येक साडी आज ट्राय करून बघणार आहे, नेसून पाहणार आहे इथल्या इथे. त्याच्यामुळे चला आता साडी मस्त ट्राय करूयात. किती छान चापून चोपून बसली आहे ना साडी. बॉडीचा टाईप सुद्धा महत्वाचा असतो. होय, आपल्याला वाटतं फक्त रेडीमेड कपडे विकत घेतानाच बॉडीचा टाईप बघायचा, पण तसं नाहीये. साडी हे ड्रेपिंगचं फॅब्रिक जरी असलं तरी सुद्धा साडी नेसण्याच्या आधी अंगकाठीप्रमाणे जर साडी विकत घेतली तर ती नेसल्यानंतर सुरेख दिसते. उदाहरणार्थ, जशी मी अतिशय छोटीशी अंगकाठी असणारी, छोट्याशा उंचीची अशी जर तुम्ही माझ्यासारखी गोंडा छोटी नवरी असाल, तर हे अशा पद्धतीचे लांब लांब असणारे छोटेसे बुट्टे, छोटासा काठ तुम्हाला जास्त शोभून दिसेल. तुमच्याकडे जर हिरवा कंचच रंग लग्नासाठी हवा अशी काहीतरी जर पद्धत असेल, किंवा तुम्हाला हिरवा रंग प्रचंड आवडत असेल, तर ही अशी
कलांजली पैठणी, ज्याचे बुट्टे अगदी आतपर्यंत छान भरलेले असतात, त्यामुळे नवरीच्या लुकसाठी मस्त हेवी लुक पण तयार होतो. आणि त्याचबरोबर हा असा महाराणी पदर जो छान भरलेला आहे, अशा पद्धतीची पैठणी प्युअर सिल्क हातमागावरची आणि ऑफकोर्स त्याच्यामुळे चापून चोपून बसणारी हलकी फुलकी चक्क उड्या मारून सगळी धावपळ करता येईल अशी ही साडी अतिशय सुरेख दिसेल तुमच्या स्पेशल डे साठी. तर तू ही जी निवडलीस कलांजली पैठणी सिंगल ग्रीन कलरची, तर ही 22,000ची आहे. पण नवरीला अजून स्पेशल जर हवं असेल, नवऱ्या मुलीला अजून काहीतरी भारी हवंय, प्रीमियम जसं तू म्हणतेस, तर आपल्याकडे अतिशय सुंदर प्युअर हँडलूम पैठण्या आहेत. तर हे तू फक्त बघ आणि तुला कसं आवडतंय मला सांग. So ही आहे प्युअर हँडलूम ब्रोकेड डिझाईनची पैठणी. सो ब्रोकेड म्हणजे हे जे जवळ विणलेलं सगळं काम तुला दिसतंय. तरी ते खूपच सॉफ्ट आहे ग. आता तेच आहे की शेवटी हे विणलेल्याचा दर्जा ही एक साडी विणायला 2 महिने 3 महिने लागतात आणि अत्यंत अप्रतिम दर्जा त्याचा. काय रंग आहे तो. So, काठ. आणि आता ह्याला तू बघ उलटी करून जर तू बॉर्डर आणि पूर्ण साडीच बघितलीस तर पुढून मागून तुम्हाला सेम दिसतं. सो ही साडी बनताना कुठलीही मोटरचा वापर केलेला नाहीये. ही प्युअर हँडलूम, म्हणून ह्याला प्युअर हँडलूम म्हणतात. आणि काही साड्यांना हँडलूम म्हणतात. आणि मग ह्याचं साधारण प्राइस रेंज आहे 1,35,000, 1,50,000. आता ह्यातल्या एक मी तुला दाखवते. प्रत्येकाचा काठ, प्रत्येकाचा पदर. ह्याही साडीचा तर तू पदर बघितलास तर तुला मजा येणार आहे असा पदर. युनिक आहे, खूप युनिक आहे. अतिशय सुंदर पदर आहे. काही जणांची अशी एक रिक्वायरमेंट असते की आम्हाला पैठणी हवी आहे, पण आम्हाला त्याच्यावर कुठलाही प्राणी पक्षी नकोय. आणि आपला अत्यंत सुंदर भारत असतं रेड. अरे हा काय रंग आहे. आता बघ तू ही साडी आणि ह्या साडीची तुला एक मजा सांगते. ही बघ. सुंदर, खूपच छान, खूपच छान. आता ही जी पैठणी आहे यामध्ये पण मला तुला सांगायचं की ह्याचं तू डिझाईन जर बघितलंस तर ह्याच्यात मोर, पोपट आणि राजहंस आहेत. आणि हे राजहंस जर बघितलेस तर एकमेकांकडे तोंड केलेले आणि एका कमळावरती आहेत आणि त्या कमळाच्या पाकळ्यांना मध्ये मध्ये जरीचा हायलाइट आहे बघ. ओके. आता त्याच्या खाली पानांना तो नाहीये, पण मध्ये मध्ये इथे आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी कारागिराची मेहनत खूप वाढते, त्याला लागणारा वेळ वाढतो. आणि आपल्याला असं वाटतं की अरे एक तर 1,10,000ची आहे, ती पण अशीच एवढीच बॉर्डरवाली आहे, आणि मग ही 1.5 लाखाची का आहे. तर अशा छोट्या 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 गोष्टींनी त्याचं डिटेलिंग आणि त्याला लागणारी मेहनत बदलते, म्हणून त्याची किंमतही बदलते. आणि म्हणून त्याची किंमत बदलते. फारच मला ही ट्राय करायला आवडेल. नक्की नक्की. आणि पदर तू ट्राय करूनच दाखव आपल्या व्ह्युअर्सना. येस. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना, असा जो जर्द लाल असतो, म्हणजे लाल भडक, जो ना परफेक्ट जंगल रेड आहे, जो हा रंग आहे, टोमॅटो रेड, जंगल रेड, एक्झॅक्ट रेड, तो लाल रंग मात्र प्रत्येक भारतीय स्त्रीच्या रंगासाठी परफेक्ट शोभणारा आहे. आणि म्हणूनच अशा रंगाची साडी म्हणजे वर्थ इन्व्हेस्टमेंट. बरं, आता मला तुला विचारायचंय की लग्न आणि नवरी म्हणजे शालू, तर मला आता नवरीचा शालू पाहिजे प्रथामधून. बरोबर. तर आता शालू म्हणजे बनारसचा हँडलूम बनारसी ब्रोकेड्स आहेत. मी तुला छान रंग दाखवते. याची काय रेंज असते? शालू म्हणजे भयानक महाग असणार. आता तुला गंमत वाटेल, पण हे जे आपल्याकडचे बनारसी लाखांमध्ये मला तर ब्रोकेड बनारसी आहेत त्या साधारण 18, 19, 20,000 ह्या रेंज मधले आहेत. सो डीप मरुनिश रेड कलर आहे. आय थिंक माझ्या आईच्या लग्नातला शालू हाच होता. हो ना. मरून ब्राऊन असे तेव्हाचे एक पण एक त्यातलाच आहे. आणि ही आपली ट्रेडिशनल पर्पल कलर. तर खूपच. अरे हा काय रंग आहे. अरे हा रंग म्हणजे आता इतका इन आहे, मला जांभळ्या रंगाचं काहीतरी ट्राय करायचंच होत. हे ट्राय करते. नक्की नक्की. छान. आता ही जी ब्रोकेडची प्युअर सिल्क हँडलूम बनारसी जी साडी आहे,
या अशा सिल्कच्या साडीवरची ही सुंदर भरलेली जी जर आहे, ही जर सोनेरी पण नाही, चंदेरी पण नाही, मग याला म्हणतात डबल टोन किंवा व्हाईट गोल्ड. अशा पद्धतीच्या व्हाईट गोल्ड जरीच्या साड्यांवरती चंदेरी दागिने म्हणजे चांदीचे दागिने, पांढऱ्या मोत्याचे दागिने, डायमंडचे दागिने, असे सगळे पांढऱ्या रंगाच्या ॲक्सेसरीज आणि दागिने सुद्धा अतिशय शोभून दिसतात. आणि त्याचबरोबर सोनेरी सगळे प्रकार म्हणजे मोत्याचाच पण पर्ल कलर, सोनेरी रंग, अस्सल सोन्याचे दागिने, त्याच्यानंतर कुंदनचे दागिने, आर्टिफिशियल ज्वेलरी, असे दोन्हीही प्रकार अतिशय उत्तम दिसत असल्यामुळे आपल्या लग्नानंतरही दुसऱ्या कुणाच्या तरी जवळच्या शुभ कार्यासाठी सुद्धा अशा पद्धतीच्या साड्या पुन्हा नेसता येतात. परफेक्ट इन्व्हेस्टमेंट. आता जरा कांजीवरम दाखवते. नवरी कांजीवरम म्हणजे कांजीवरम हा एक अत्यंत रॉयल साड्यांचा प्रकार आपण म्हणू शकतो. ह्या सगळ्या आपल्या प्युअर जरी मधल्या कांजीवरम आहेत की ओके. ज्याच्यामध्ये चांदीचं पाणी तरी वापरलेलं आहे, 2-3 ग्रॅम सोन्याचं पाणी वापरलेलं आहे. सो ह्या आपल्या त्यामुळे याची चमकच वेगळी आहे. आणि तू हातात सुद्धा घेऊन पाहिलंस तर त्याचं वजन तुला जाणवेल की दिस इज समथिंग स्पेशल. आता हे गोल्ड आणि पिंकचं कॉम्बिनेशन. आणि ह्याला ना रिव्हर्स म्हणजे शॅडो ब्रोकेड असं म्हणतात. पूर्ण साडीवरती कुठेतरी फक्त हायलाइट रंगाचा दिसेल, बाकी पूर्ण जरच आहे. अत्यंत सुंदर आहे. रिअल जरी हातात घेतल्यावर तुला लक्षात येईल, अशी करकरीत जर नाहीये. नाही, मी तेच मला एक्सपेक्टेड होतं की ते सोनेरी टिपिकल धागे येतात येस गिफ्ट रॅपिंगचे वगैरे, तसे ते हे जरा टोचेल म्हणून. सो ही अगदीच रेखा कांजीवरम म्हणू शकतो अशी आहे. क्या बात है. हा थोडा सिल्वरिश गोल्डन आपण म्हणतो, असा व्हाईट गोल्ड. पर्ल गोल्ड. हा पर्ल गोल्ड ही अशी गोल्ड आहे की कांजीवरम की ज्याच्यामध्ये रेड टोन तुला दिसेल. क्या बात So, है. अशी अरे हा वेगळाच गोल्ड आहे ग. Yes. हे आणि आणखी सॉफ्ट आहे ही. अजून सॉफ्ट आहे आणि ही परत रिअल जरी मधली आहे. सो हो. येस. सो बघ तुला. अरे रे रे रे. अगं तू आता ती उलगडताना सुद्धा असं पाणी जसं Yes, फिरतं yes. ना. तो ह्याला थोडं ते ब्रोकेड डिझाईन पण दिलेलं आहे टिश्यू बरोबर, त्यामुळे पण अत्यंत हे अप्रतिम, खूपच सॉफ्ट आहे. व्हेरी सॉफ्ट. ए मला हे ट्राय करायचे कर वाटते ना, कारण कर ना. लालसर. याची रेंज काय साधारण? सो ह्या आपल्या प्युअर जरी आणि रिअल जरी अशा कांजीवरम आहेत ज्याची रेंज स्टार्ट होते 45,000 पासून अप टू 1,20,000. ही जी साडी आहे ती साधारण 73,000-74,000 ची आहे. फार सुंदर आहे ग. Yes, काय yes. म्हणजे सोनच. येस. क्या बात आहे. मी हे ट्राय करते. कर ना वाय नॉट. अशा या ज्युएल टोनच्या कोणत्याही रंगाच्या साड्या, मग रोज गोल्ड असेल किंवा अगदी सिल्वर का असेना, पण स्वतः एखादा दागिनाच तुम्ही साडी म्हणून नेसलाय असंच वाटायला लागतं. अशा वेळेला दागिने तर आपल्याला कमी करता येत नाहीत, दागिन्यांची आपल्याला हौस असते. पण शक्यतो असे दागिने निवडा की ज्याच्यामध्ये थोडासा रंग असेल. म्हणजे या अशा सोनेरी रंगाच्या मोठाल्या नेकलेसमध्ये सुद्धा मधून अधून गुलाबी आणि लाल अशा पद्धतीचे छानसे मोती आहेत. भडक अशा सुंदर सोनेरी साडीच्या वरती ब्लाउजेस कोणते निवडायचे? डोळ्यांना सुद्धा बोजड आणि हेवी वाटणाऱ्या अशा साड्या खरं तर नेसल्यानंतर हलक्या आहेत, पण ऑफकोर्स पुन्हा एकदा हेवी जर ब्लाऊज तुम्ही केला ज्याच्यावरती वर्क आहे, ते सोनेरी आहे, जरीचं काम आहे, तर सगळंच एक मोठाच्या मोठा सोनेरी गोळा तुम्ही दिसाल. असं नाही बाबा, असं तुम्हाला वाटत असेल तर प्लेन ब्लाऊज निवडा. तुम्हाला स्लीवलेसच पाहिजे असं अजिबातच नाही. अगदी पारंपरिक लांब बाह्यांचे केले तरी चालतील, पण शक्यतो छोटासा काठ, मध्यम रंगाचा काठ आणि बाकीचं सगळं प्लेन ठेवा, कारण नाहीतर डोळ्यांसाठी ते प्रपोर्शन आणि बॅलन्स आउट होणार नाही, नाहीतर सगळंच बोजड दिसेल. आणि सोनं चमकून दिसायला हवं. सध्या ना अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीमुळेच नाही, तर त्यांनी जरी सुरुवात केली असली तरी सुद्धा अजूनही पेस्टल कलर्स, थीम बेस्ड वेडिंग, फिक्कट रंगाच्या साड्या आणि तशा पद्धतीचं संपूर्ण लग्नच असा ट्रेंड चालू आहे. तर बघूयात आता प्रथामध्ये असे पेस्टल आणि थीम बेस्ड वेडिंगसाठीच्या साड्या आहेत का? आहेत ना, आपल्याकडे सुंदर पेस्टल पॅलेट मध्ये अत्यंत सुंदर साड्या आहेत आणि सगळ्या व्हरायटीज मध्ये आहेत. मी तुला आता ह्या बनारसी बघ, पावडर ब्लू, मस्क मेलन येलो, वाव. तर ही एक पैठणी बघ, व्हाईट आणि सिल्वर मध्ये पैठणी आहे. क्या प्युअर बात है.
मुनिया बॉर्डर. फक्त ही बघ इतकी अल्टिमेट दिसते. अरे, So this खूपच is- छान. याचे रंगही खूप सटल आणि तसेच Yes. पेस्टल आणि Correct. वेस्टर्न सो इमॅजिन की व्हाईट आणि बेबी पिंक कलरचा तुमचा हार आहे फुलांचा, तर त्याच्याबरोबर ही किती सुंदर दिसेल असं. फारच सुंदर, फारच त्यानंतर सुंदर. आता ही एक बनारसी बघ, अत्यंत सुंदर प्युअर हँडलूम बनारसी. असा तो लाईट पर्ल बेज कलर आणि त्याच्यावर पूर्ण सिल्वर जरी आणि खाली हे मीनाकारी काम सगळं. क्या So बात याला है. अत्यंत सुंदर. वा 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 वा, क्या बात है. अगं, आता काय काय ट्राय करू आणि काय काय नाही असं झालंय का मला. कुठली असं वाटतंय बघतेस? ही आता ही ही आवडते? हो फारच देखणी आहे ग ही. याच्यामध्ये एकच असा तो छानसा गुलाबी आहे. येस येस. क्या बात आहे. मी ही कर try ना, कर कर ट्राय कर. ही आहे डिझायनर बनारसी ब्रोकेड साडी आणि त्याच्यावरती असं छान मीनाकारीचं वर्क आहे संपूर्ण काठावरती. चापून चोपून बसलेली साडी ही आहे. आता मी जे म्हणत होते की तुम्हाला जे थीम वेडिंग करायचंय पेस्टेल लाईट फिक्कट रंगाचं, तर अशा पद्धतीच्या साड्या त्यावर खूप गोड दिसतात. दुसरा फायदा असा की या साड्या थोड्याशा मॉडर्न असल्यामुळे अशा पद्धतीचे जे डायमंड आणि कुंदन अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बसू शकतात. जेव्हा अशा पद्धतीच्या कोणत्याही प्युअर सिल्कच्या ब्रोकेड म्हणजे सगळीकडे काम केलेल्या धाग्याचं वर्क असलेल्या साड्या असतात, तेव्हा चुकूनही आज मी जी चूक केलेली आहे म्हणजे हा जो माझा ब्लाऊज आहे इतक्या सुंदर साडीला खराब करतोय आणि तो म्हणजे असा हा टिकली वर्क असलेला ब्लाऊज. असं हे टिकली वर्क कधीही प्युअर सिल्कच्या धागे ओपन असलेल्या अशा ह्या इतक्या महागाच्या आणि इतक्या सुरेख साडीवरती अजिबात असा ब्लाऊज घालायचा नाही. नाहीतर इथले सगळे धागे तो चक्क फाडून टाकतो आणि निघून जातात इथले सगळे धागे. कारण दंडाला सगळं टिकली वर्कचं काम आहे. टिकली वर्कचा ब्लाऊज टाळा, स्पेशली लग्नामध्ये. किती अप्रतिम लग्नांच्या साड्यांचं कलेक्शन आहे. फक्त नवरीसाठीच नाही तर संपूर्ण घरासाठी आणि एरवी सुद्धा सणा समारंभासाठी आणि दुसऱ्यांच्या पण लग्नासाठी तुम्ही मस्त खरेदी करू शकता. प्रथाचं स्टोअर कुठे आहे, त्यांची वेबसाईट कुठे आहे, व्हॉट्सॲपवरून सुद्धा तुम्हाला पाहिजे त्या साड्यांचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता आणि अगदी लांबूनही साड्यांचं शॉपिंग करू शकता. आणि एक मिनिट, सगळ्यात महत्त्वाचं जाता जाता लग्नाचं टेन्शन येणं स्वाभाविक आहे. सगळ्यांना येतं. लव्ह मॅरेज असू दे नाही तर अरेंज मॅरेज, त्यात शॉपिंगचं पण येतं. पण खरं तर शॉपिंगचा आनंद पण आपण घ्यायला शिकूयात आणि थोडंसं धीरानं सगळं चांगलं होणार आहे. स्वतःला केंद्रस्थानी ठेवा. इतरांचं सारखं प्रेशर घेऊ नका. अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमच्याप्रमाणे इतरांना रंग निवडायला सांगा आणि तुमच्याप्रमाणे इतरांचे लुक्स आणि थीम ठरवा. ओके. पण तुम्हाला आवडतंय, तुम्ही ज्याच्यात कम्फर्टेबल कॉन्फिडंट आहात तेच निवडा आणि त्याच गोष्टीची शॉपिंग करा. लक्षात ठेवा तीच गोष्ट ट्रेंडी पण असेल तुमच्यासाठी, अप्रतिम पण असेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये सगळ्यात झकास दिसणार तुमच्या सगळ्यात महत्त्वाच्या स्पेशल डेसाठी. त्याच्यामुळे तुम्हाला हॅपी शॉपिंग आणि खूप खूप लग्नाच्या शुभेच्छा. आणि आमच्याही खोट्या खोट्या लग्नाला यायचं हां. जाता जाता एरवी सुद्धा लग्नाची साडी कशी निवडायची आणि रादर पूर्ण सणा समारंभाची दुसऱ्यांच्या पण लग्नासाठीच्या कपड्यांची निवडच कशी करायची याचा हा व्हिडिओ इथे आहे. तो नक्की बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा असेलच. तोपर्यंत आय लव्ह यू.